दाखवलेत मला इथे सुंदर असे पण दृश्य बघू शकता तुम्ही. या साईडला पुन्हा आहे बघा. इथे इथे अर्जुन आहे, श्रीकृष्ण बघा. बघा धर्मध्वज फडकताना कसला व्ह्यू दिसतोय बघा. सुंदर असे मंदिर, द्वारकाधीश मंदिर. इथं प्रत्येकाने यायला द्वारकाधीश मंदिरावर फडकत असतो धर्मध्वज. बघा ही कलाकृती आहे या साईडला. आता आपण त्या साईडला जाणार आहोत. वरती गरुड देवता आहेत. सुंदर अशी मूर्ती आहे. मनसोक्त आपले दर्शन झाले आहे. हे बघा काही एकविरा देवी आहे. ही बघा एकविरा देवी आहे. त्या साईडला गणपती देव आहे डाव्या साईडला आणि उजव्या हाताला. हे बघा सुंदर असे शिवलिंग आहे आणि त्याच्यावरती बघा ओम आहे. कधी काय नाही लास्ट नंतर बघा इथे पण बघा. इथे पण सी आहे. इथे बघा कलाकृती तुम्हाला वरती येते. त्या साईडला पण गजराज आहे बघा. सेम टू सेम कलाकृती आहे दोन्ही साईडला. नमस्कार मित्रांनो, अजित ब्रॉडकर वाल्मिन चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. सर्वप्रथम सर्वांना जय श्री कृष्ण. कारण आता मासिक जन्माष्टमी आहे, प्रत्येक महिन्याला हे असते. म्हणून आपण आज जाणार आहोत विरार इथे असणाऱ्या द्वारकाधीश मंदिरामध्ये. द्वारकाधीश मंदिराची तुम्हाला पूर्ण मी माहिती देणार आहे आणि आपण द्वारकाधीशचे दर्शन करायला चाललोय. तर चला तिकडे कसं जायचं आणि किती सुंदर मंदिर आहे याचा ऑलरेडी मी व्हिडिओ टाकलाय, तरी पण आज आपण पुन्हा एक्सप्लोर करणार आहोत. त्या व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. बघा फायनली आपण आलोय. तिकडे मंदिर आहे बघा. पार्किंगची केवढी मोठी जागा आहे बघा. सोमवार असून पण गर्दी बघू शकता. म्हणजे विचार करा शनिवार रविवार केवढी गर्दी असेल बघा. किती गाड्या आहेत. आता आपण आतमध्ये जाऊया. हे बघा साईडलाच आर्किटेक्चर कॉलेज आहे. इथे यायचं असेल तुम्हाला शेअरिंग 50 रुपये आहे आणि तुम्ही डायरेक्ट बसनी पण येऊ शकता. कारण आता मागच्याच महिन्यात बस सुविधा चालू केली इथे येण्यासाठी. तुम्हाला येते द्वारकाधीश मंदिराला तर शिरगावला यावं लागेल तुम्हाला. आता आपण जागा कुठे बघा. हाच तो सुंदर मंदिर द्वारकाधीश मंदिर ज्याचा ओपनिंग उद्घाटन होता. त्यावेळी ओपनिंग सेरेमनीचा पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. तोही जाऊन तुम्ही नक्की बघा. आज पण कार्यक्रम आहेत बघा. तुम्हाला आवाज येत असेल बॅकग्राऊंडला बघा. खूपच सुंदर आहे. इथून तुम्हाला दाखवतो मूर्ती. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही तरी बघा आपण प्रयत्न करणार आहे. हे बघा खाली डेव्हलपमेंट झाली, पूर्ण माती होती. आता इथे स्टाईल्स लावणे आलेत. स्टाईल लावण्यात आले आहेत बघा. द्वारकाधीश मंदिर आपण इकडून दाखवतो तुम्हाला. या साईडला चप्पल स्टँड आहे बघा. पुरुषोत्तम मास चालू आहे 15 जून पर्यंत. इथून झूम करून दाखवून दिसतंय का बघूया. एखाद्याचा अल्ट्रा असेल त्याचा फायदा आहे. कारण इथून बाहेर सोडून दिसतंय बघूया आपण. दिसतंय का चप्पल स्टँड आहे. आता आपण आतमध्ये जाऊया बघा. थोडीफार गर्दी आहे. मंदिराचा टायमिंग इथं दाखवलेला आहे. सकाळी 7 ते 1 ते 4 बंद, 4 ते 9 वाजेपर्यंत. बघूया आता आपण जाऊया. तुम्हाला बाहेरून पूर्ण दाखवतो मंदिर. बघा इथे पाणी सोडलेलं आहे याच्यासाठी की गरम वगैरे व्हायला नको. कारण पुण्यातून इतर लोक त्यांना त्रास नको व्हायला म्हणून बघा. या साईडला त्याचं खूप सारे मंदिर आहेत ते कृष्ण देवतांचे. त्या मंदिरात अशीच केलेलं असतं फक्त त्यांना त्रास नको व्हायला म्हणून बघा. त्या साईडला बघा गार्डन. तिथे होम पण झालेला तुम्हाला दाखवतो. तिकडे जाऊन पहिला आपण दर्शन घेऊ, त्यानंतर सर्व दाखवतो तुम्हाला. सुंदर मंदिर द्वारकाधीश. तुम्ही रील्स वगैरे बघितल्या सर्वच कसला व्ह्यू आहे इथून बघा. त्या साईडला मुरली वगैरे त्यानंतर दाखवतो तुम्हाला. पहिला आपण इकडे दाखवतो. जेवढं कव्हर करता येईल तेवढं कव्हर करू. ते सुंदर मंदिर हे दाखवतो तुम्हाला. आता मी स्तंभ वगैरे सर्व वरती गरुड देवता आहेत दाखवतो तुम्हाला. स्तंभ दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला याची माहिती आहे. तुम्ही बघायची माहिती दिलेली आहे सर्व. तर आपण ती दर्शन घ्यायला जाऊया. नंतर सांगतो तुम्हाला सर्व माहिती. एक मागची माहिती लिहिली आहे कधीपर्यंत चालू झालाय. तिथे एक कार्यक्रम झाला तो पण आपण कव्हर केला. तो टाकलाय बघा. मंदिरात जाण्याआधी बघा 2 गजराज आहेत तेव्हा कलाकृती कसले. आता आपण आतमध्ये दर्शन करू त्यानंतर दाखवू. कारण मोबाईल आतमध्ये अलाउड नाही बघा. कसं मंदिर आहे बघा. वरती दाखवतो तुम्हाला बघा. इथून कलाकृती दाखवतो जेवढं दाखवता येईल तेवढं. कारण मोबाईल अलाउड नाही आतमध्ये बघा. असलं एक नंबर आहे बघा. वरती बघा सुंदर असा. या साईडने कसलं वाज दिसते. गरुड देवता तुम्हाला दाखवले ते बघा. सुरुवातीला 32 असे आहेत बघा. कसला वेगवेगळा बघा. वरून बघा या साईडला दाखवते सेम कलाकृती आहे सर्वीकडे. साईडला डिझाईन कशी आहे बघा. वरती दाखवतो तुम्हाला.
बघा वरती बघा नंबर दिसतोय. यातला बघू शकता कलाकृती कशी आहे. एक नंबर. हा प्रवेशच्या आधीचा आहे एरिया, तो तुम्हाला मी आता दाखवतोय चारी साईडने. त्यानंतर आपण हे बघा आतमध्ये जाण्यासाठी किती आहे, खालच्या साईडला बघू शकता तुम्ही. त्या साईडला बघा दरवाजा कसा आहे, आपण दर्शन करायला. हे बघा आता आपण आतमध्ये प्रवेश करणार आहोत. मेन तिथे गाभारा आहे, आतमध्ये मूर्ती आहे. त्याच्या आधी तुम्हाला दाखवतो मी इकडे सर्व. हे बघा लाईट वगैरे सोडण्यात आले आहेत सर्व. प्रत्येक खांबावरती श्रीकृष्णाची लीला वगैरे दाखवण्याचा प्रयत्न केला. बघा सर्व फोटो वगैरे काढतायत सर्व. वरती बघा, वरती बघा झूम करून तुम्हाला दाखवतो. कलाकृती बघा सर्व, राधाकृष्ण वगैरे आहेत सर्व. त्यांच्या लीला दाखवण्याचा प्रयत्न केला या साईडला. वरती बघा मेन मध्ये इथे 2 वेळा सूर्याचे प्रकाश किरण डायरेक्ट भगवान श्रीकृष्णांच्या चरणावरती येणार आहेत. त्याही तारखा तुम्हाला थोड्या टायमात समजतील. हे बघा त्या दिया साईडला असणारे स्तंभ दाखवतो तुम्हाला मी. बघा भगवान कृष्णदेव आहेत इथे पण तुम्हाला दाखवतो. बघा ऋषी आहेत, ऋषी मुनी. इथलं बघा देवी आहेत. प्रत्येक स्तंभावरती काही ना काही देवी वगैरे आहेत. बघा म्हणजे लाईट सोडण्यात आलाय. रात्रीचा नजारा काहीतरी वेगळाच आहे. साईडला बघा तुम्ही. आज तुम्हाला पूर्ण मंदिर दाखवतो मी. या साईडला पण कलाकृती बघू शकता तुम्ही. पूर्ण मंदिर दगडाचा बनवलेलं आहे, सिमेंट वगैरे काहीच वापरलेलं नाही या मंदिरात. त्या साईडला दाखवतो तुम्हाला. ते तुम्हाला इकडे बघा गणपती देव आहे, ते काल तुम्हाला मी दाखवलं होतं. डाव्या साईडला गणपती देव आहे आणि उजव्या साईडला एकविराई आहे. बघा इथे पण कलाकृती बघा, भगवान आहे तिथे. आज बघा कोणते वस्त्र प्रदान केले आहेत आपल्या सर्वांचे लाडके कृष्ण भगवान यांना. हे बघा सुंदर असं रूप दिसतंय. आज तुम्हाला मी जवळून दाखवणार आहे रूप. इथे सुंदर असं दिसतं, दाखवतो तुम्हाला. हे बघा हेच आहे द्वारकाधीश. सुंदर अशी मूर्ती आज तुम्हाला दाखवतो मी जवळून. ही बघा हीच ते सुंदर मूर्ती जी अयोध्या तुम्ही रामाची बघता त्या पाषाणामध्ये सेम मूर्ती बनवण्यात आली. सुंदर अशी मूर्ती आज मनसोक्त आपले दर्शन झाले आहे. हे बघा छोटे श्रीकृष्ण वगैरे आहेत खाली बघा, आणि वरती सुंदर अशी मूर्ती आहे भगवान श्रीकृष्णांची द्वारकाधीश. हे बघा गर्भाशय आहे ते बाहेर दाखवतो तुम्हाला मी, आणि आता झूम करून दाखवतो पूर्ण मूर्ती एकदा. हे बघा मूर्ती बघा तुम्ही. सुंदर असं मोर पंख आहेत मूर्तीच्या वरती, आणि मूर्तीच्या डोळ्यांमध्ये तेज बघू शकता. तुम्हाला झूम करून दाखवतो. हे बघा सुंदर अशी मूर्ती आहे. सिंहासनावर बसलेत द्वारकाधीश. तरीच आहे ती सुंदर मूर्ती द्वारकाधीशांची. हे बघा तुम्हाला वरती दाखवतो कृष्ण भगवानाची जी मूर्ती सर्व फेमस आहे शेषनागावरती. ते बघा ते दाखवलेले आहे. सुंदर असं दाखवतो तुम्हाला झूम करून. हे बघा शेषनागावरती कृष्ण देवताची जी मूर्ती सर्वीकडे फोटो वगैरे बघू शकता तीच आहे. ते साकारण्यात आले बरोबर कृष्णदेवाच्या वरती. ते वरती दिसते तुम्हाला मूर्ती. त्या पायावरती सूर्यकिरण पडणार. 2 दिवस तारखा आहेत त्या, ते तुम्हाला सांगेन मी. आज आपले मनासारखे दर्शन होणार आहे तिथे. आता आपण पाठवून मोबाईल वगैरे तुम्हाला फोटो वगैरे व्हिडिओ दाखवलेत मी. आता आपण जवळ जाणार आहोत दर्शन करायला तिथे. तर मोबाईल आपण घेऊन जाऊ शकत नाही. बघा सुंदर अशी मूर्ती आहे बघा. इथे वेगळे तेज आहे डोळ्यांवरती. हे बघा आता तुम्हाला मंदिराच्या इथली कलाकृती दाखवतो. जो गाभारा आहे हे बघा सर्व साईडने तुम्हाला दाखवतो, चारही साईडने. हे बघा हा मंदिराचा गाभारा आहे, त्याच्यात आपण पाठी आहोत. हे बघा असा आहे पूर्ण पाठचा स्ट्रक्चर. तुम्ही बघू शकता डिझाईन वगैरे कसे आहेत बघा. हे बघा पूर्ण दगडाचं मंदिर आहे. हेच या मंदिराची विशेषता आहे. हे बघा तुम्हाला काल दाखवलं ते आहे एकविरा देवी आहे. हे बघा एकविरा देवी आहे. त्या साईडला गणपती देव आहे डाव्या साईडला, आणि उजव्या हाताला एकविरा देवी आहे. सुंदर अशी मूर्ती आहे. हे बघा हा पूर्ण गाभारा आहे. त्याचा स्ट्रक्चर पूर्ण बघा वरती. बघा वरती
कलाकृती बघा तुम्ही, कलाकृती बघायची असेल तर अयोध्येला जायची गरज नाही. वरती लीला वगैरे कृष्णाच्या दाखवण्यात आल्या आहेत. प्रत्येक स्तंभावरती काही ना काहीतरी दाखवण्यात आलं आहे. तर पुन्हा एकदा तुम्हाला द्वारकाधीशांचे दर्शन करवतो, त्यानंतर आपण खाली जाऊ. हे बघा सुंदर असे द्वारकाधीशांची मूर्ती आहे. तुम्ही चेहऱ्यावरती तेज बघू शकता या मूर्तीच्या. चेहऱ्यावरचा तेज वेगळा आहे बघा, वरती लाईट वगैरे आहे. आता आपण खाली जाणार आहोत. चला तुम्हाला आता वेगळ्या अँगलने मी व्हिडिओ दाखवतो द्वारकाधीशांचा. बघून घ्या ही सुंदर मूर्ती, कारण खूप कमी लोकांना इथे व्हिडिओ काढायला देतात. आपल्याला भेटले तर तुम्ही बघून घ्या ही सुंदर अशी द्वारकाधीशांची मूर्ती, जी की गुजरातमध्ये द्वारकाधीश मंदिर आहे तशी सेम टू सेम मूर्ती बनवण्याचा प्रयत्न केला आहे. हे बघा मत्स्यरूपी अवतार बघा. बघा बघा असे वेगवेगळे अवतार दाखवलेले आहेत तिथे, आणि कृष्ण देवतांच्या लीला वगैरे दाखवण्यात आल्या आहेत तिथे. हे बघा या मंदिराचा मुख्य गाभाऱ्याबाहेर तुम्हाला दाखवतो मी. हे बघा इथे बघा, इथे पण खांबावरती बघा कलाकृतीच केलेली आहे, वेगवेगळी कलाकृती आहेत. हे बघा हे बघा वरून कसला व्ह्यू दिसतोय मंदिराचा. आतमध्ये तर तुम्हाला दाखवलं, बाहेर बघा बाहेरून कसला सुंदर व्ह्यू दिसतोय. सुंदर असा सी आहे बघा. बघू शकता कशी कलाकृती केली. दोन्ही साईडला दोन सिंह आणि गजराज आहेत. या साईडने बघा सुंदर असे द्वारकाधीश मंदिर. इकडे येण्यासाठी तुम्हाला आता बस सुविधाही केलेली आहे, आणि तुम्ही रिक्षाने येत आहे तर 50 रुपये शेअरिंगने. डायरेक्ट रिक्षा तुम्ही जर फॅमिली असेल तर 250 रुपयामध्ये तुम्ही येऊ शकता या सुंदर मंदिरामध्ये. बघा किती सुंदर मंदिर आहे. बाहेरून बघूनच तुमचे मन प्रसन्न झाले असेल. आतमध्ये सुंदर मूर्ती दाखवली तुम्हाला मी. सुंदर मंदिरने मंदिराच्या साईडला बघा गार्डन डेव्हलपमेंट केले जाते बघा. आणि तिकडे बघा एवढी जागा आहे, काही दुकान वगैरे नाही आहे, त्यांना अलाउडच नाही. मंदिराच्या डायरेक्ट तिकडे आपण एंट्री केली तिथे दुकान वगैरे ते अलाउड नाही, कारण इथे गार्डन वगैरे बनवणार आहे टोटल. आणि तिकडे बघा दिसतोय पर्वत, तो गोवर्धन पर्वत नाही डेव्हलपमेंट करणार आहे, अजून थोडे वर्ष लागतील. दाखवतो तुम्हाला मंदिरावरची कलाकृती सर्व. त्यानंतर आपण तिथे गोवर्धन पर्वत आहे छोटा, तो दाखवतो तुम्हाला. गरुड देवता दाखवतो तुम्हाला, जे ओरिजिनल द्वारकाधीश मंदिर आहे तिथे पण आहे द्वारकेला. हे बघा इथे माहिती सर्व लिहिली आहे, ते वाचा आणि तुम्हाला बघा कलाकृती बघू शकता तुम्ही. बघा इथे माहिती लिहिली आहे मंदिराची. बघा 21 मार्च व 23 सप्टेंबरला डायरेक्ट सूर्यकिरण थेट जाणार. हे बघा याच्यावरती पण कलाकृती बघा कसली आहे. बघा इकडून तुम्हाला दाखवतो मी. पहिलं बघा हत्तीची कलाकृती बघू शकता तुम्ही, जे गजराज आहे तो कसं आहे बघा. या साईडने बघा अशी कलाकृती केली आहे. त्यानंतर इकडे बघा छोटे छोटे हत्ती आहेत. त्यानंतर तुम्हाला या मंदिराची विशेष दाखवतो. इथे 108 नाव आहे श्रीकृष्णांचे बघा. द्वारकाधीश या साईडला आतमध्ये शिवलिंग आहे, ते त्या साईडने ओपन होईल, ते दाखवतो तुम्हाला. बोललो ना तुम्हाला 108 नाव आहे टोटल श्रीकृष्णाची. हे बघा इथे पण आहेत बघा टोटल 108 नाव आहे. त्यांची कलाकृती बघा कशी आहे साईडला बघू शकता तुम्ही. बघा वरपर्यंत बघा प्रत्येक ठिकाणी बघा अशा वेगवेगळ्या मूर्त्या कोरलेल्या आहेत. इथे बघा पाणी येईल ना पावसाळ्यात त्यावेळी बघा वेगळीच इथे दृश्य दिसेल तुम्हाला. हे बघा आणि प्रत्येक जे मेन आहेत ते तुम्हाला मी दाखवणार आहे. बघा इथं सुंदर अशी मूर्ती बघा, बघा कृष्णदेवाची आहे. त्यानंतर वरती बघा दाखवा तुम्हाला सेम ह्याच्याच वरती बघा दाखवा झूम करून, तिथे पण मूर्ती आहे बघा राधाकृष्ण. या साईडला जाऊया, त्याच्याच पुढे बघा जिथे मेन आहेत ते तुम्हाला मी पॉईंट दाखवणार आहे. बघा इथून पण तिथं जो शिवलिंग आहे आतमध्ये तो दाखवतो तुम्हाला. त्याच्या बाहेरचा बघा या साईडला बघा, आणि जिथं जे मेन मूर्ती आहेत ते दाखवतो तुम्हाला मी. बघा कलाकृती बघून एकदा एक नंबर आहे. बघा या साईडला बघा कसे आहे. बघा इथून पण पाणी येईल, वेगळाच नजारा असेल बघा. दोन्हीवरती बघू शकता तुम्ही. बघा या साईडला पण दाखवले बघा कृष्णदेव आहेत बघा, त्यांच्या आयुष्यातले महत्वाचे क्षण दाखवले आहेत. वरती पण दाखवा तुम्हाला. वरती अजून करून दाखवा तुम्हाला. हे बघा या साईडला पुन्हा आहे बघा. इथे इथे अर्जुन आहे, श्रीकृष्ण बघा. वरती पण दाखवतो, युद्धातीलच आहे बघा. वरती पण सुदर्शन चक्र दाखवतोय बघा. ते महाभारतातील
वरती पण बघा अशी मूर्ती आहे सिंगल. वरती ध्वज जो की द्वारकाधीश मंदिरावर फडकत असतो, धर्मध्वज. बघा ही कलाकृती आहे या साईडला. आता आपण त्या साईडला जाणार आहोत. मंदिराच्या पाठच्या साईडला आपण आलोय. तिथे पण बघा सुंदर अशी मूर्ती आहे. ते पण बघा काय काय मेन मूर्त्या दाखवण्यात आली बघा. वरती पण दाखवा तुम्हाला का सुदर्शन चक्र घेऊन बघा. श्रीकृष्ण देव सुदर्शन चक्र घेऊन बघा. व्ह्यू बघा कसला वाटतंय ढगांसोबत. धर्मध्वज पाय पाठची साईड आहे मंदिराची. बघा कसला व्ह्यू दिसतोय ढगांचा क्लाउड. पाठच्या साईडला या साईडला बघा इथे पण सुंदर असं बघा श्रीकृष्ण देवतांचा आणि गोपिकांचा दाखवलं बघा. श्रीकृष्ण देवता आणि गोपिका ज्या वस्त्र घेऊन गेला असेल तो सीन दाखवलाय बघा इथे वरती. वरती श्रीकृष्ण देवता आहे. बोललो ना गोवर्धन पर्वत बघायचं दाखवलं बघा. किती सुंदर असे गोवर्धन आहे. आणि बघा मधी मूर्ती बघू शकता श्रीकृष्ण देवतांची सुंदर अशी मूर्ती आहे बघा. गोवर्धन पर्वत दाखवलाय तिथे तुम्ही प्रदक्षिणा मारू शकता. केवढा मोठा आहे. कुंड दाखवलाय इथं तुम्ही प्रदक्षिणा मारू शकता. बरं आहे बघा कसं पाणी सोडलं बघा. व्ह्यू कसला भारी पाणी सोडलंय. कसे आहे दंडवती शिला, उद्धव कुंड, वेगवेगळे कुंड आहेत बघा. जवळून बघा कसे सुंदर असे गोवर्धन पर्वत दिले. तिकडून बघा पाणी सोडण्यात आले. सुंदर अशी राधाकृष्णांची मूर्ती. वरती बघा ढग कसे दिसते. या साईडला बघा मानसी कुंड, हनुमान कुंड, हे बघा असे कुंड वेगवेगळी नावं देण्यात आले आहेत बघा. या साईडला बघा चंद्र सरोवर आहे, गोविंद कुंड आहे बघा, कुलूप सरोवर आहे. आणि सुंदर अशी जी तुम्ही गोवर्धन इको विलेज मध्ये बघितले असेल तशी सुंदर अशी मूर्ती आहे बघा. दगडरूपी बघा तुम्ही गोवर्धन इको विलेजला बघितले असेल. सुंदर अशी श्रीकृष्णांची दगडरूपी बघा अशी मूर्ती आहे सुंदर अशी. त्या साईडला दाखवतो तुम्हाला बघा. हे मंदिर आहे. त्याच्यात पाठच्या साईडला बघा गोवर्धन पर्वत दाखवलेला आहे. पण तिथे सुंदर अशी मूर्ती आहे राधाकृष्ण देवतांची दाखवतो तुम्हाला बघा. सुंदर मूर्ती बघा. किती साफसफाई केली जाते नेहमी बघा. आता ही साईड राहिली ती साईडला तुम्हाला दाखवतो बघा. इथे पण जो सर्वात श्रीकृष्ण यांच्या आयुष्यातील क्षण तो बघा शेषनाग बघा. शेषनाग रूपी बघा. ते कृष्ण देवता आहेत खाली बघा शेषनाग आहे. तर बोललं तुम्हाला ज्या मेन आहेत मूर्ती वरती पण बघा तुम्हाला दाखवतो. नंतर तिकडे बघा हनुमान देवता आहेत. मेन आहेत मूर्त्या त्या तुम्हाला दाखवते मी. बघा ही दुसरी साईड आहे मंदिराची. त्यानंतर बघा इथे श्रीकृष्ण देव होता छोटे होते त्यावेळी बघा. ते श्रीकृष्ण देवता यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे क्षण सर्व दाखवण्यात आले आहेत. व वरती ज्यावेळी ते सर्व मित्र आणि साईड बघा दुसरी साईड. त्या आतमध्ये ते स्फटिक शिवलिंग आहे ते दाखवतो तुम्हाला मी व्हिडिओ नंतर बघा कसला आहे. वेगळ्या साईडने बघा हे बघा आतमध्ये कसे आहे बघा. खूप सुंदर अशी आहे बघा. एरिया किती सोडला आहे कारण हे इथं ध्यान करायला तुम्ही बसू शकता त्याच्यासाठी एवढी जागा सोडण्यात आली. कारण तुम्ही बघा तिथे ओम आणि एक अनोखे आगले वेगळे शिवलिंग बघा तुम्ही. कारण तुम्हाला जर माहीत असेल ते मालवणला जसे स्फटिक शिवलिंग आहे तसेच सेम टू सेम इथे छोटे शिवलिंग आहे. कारण नॉर्मली तुम्ही शिवलिंग बघाल तर दगडाचे असतात ब्लॅक कलरचे. पण हे बघा याची विशेषता वेगळीच आहे बघा. तुम्हाला बघितल्यानंतर समजेल बघा. सुंदर असं आपल्या हिंदू धर्मातील ओम त्याला खूप महत्त्व आहे. आणि खाली बघा शिवलिंग. इथे तुम्ही हा ध्यान केंद्र बनवण्यात आला आहे कारण वरती दर्शन वगैरे झाल्यानंतर तुम्ही ध्यान वगैरे करायला इथे बसू शकता. त्यासाठी स्पेशल रूम बनवण्यात आले बघा. सुंदर असा ओम आणि त्याखाली असणारे सुंदर असे शिवलिंग. या मंदिरात आल्यानंतर याचे दर्शन घ्यायला विसरू नका बघा. इथे व्हिडिओ अलाउड नाही तरी तुमच्यासाठी मी काढतोय बघा. कशी कलाकृती आहे या साईडला पण. तुम्ही पूर्ण मंदिर बघाल तर टोटल मंदिरावर सर्व ठिकाणी आगल्या वेगळ्या कलाकृती केलेत. म्हणून या मंदिरात तुम्ही नक्की आणि अवश्य आलात तर सर्व कलाकृती बघूनच जा.
कारण इतिहासात या मंदिराची लवकरात लवकर नोंद होणार एवढं नक्की. कारण खूप सुंदर असे मंदिर बनवले आहे, त्याला सिमेंटचा काहीच वापर नाही, पूर्ण दगडावरती हे मंदिर बनवण्यात आले आहे. तरी व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले असेल तर तुमच्या मित्रांना वगैरे सर्वांना नक्की शेअर करा. कारण आता आतमध्ये व्हिडिओग्राफीला मनाई केलेली आहे, त्यामुळे मी व्हिडिओ तर केलं आहे आता, पण तुम्ही नक्की पाठवा. कारण याच्या पुढे कोणीच व्हिडिओ करू शकत नाही आतले. फक्त एक ऑफिशियल 2 अकाउंट आहेत द्वारकाधीशचे, त्यांनाच मोबाईल अलाउड आहे आतमध्ये. गोष्ट कवर झालं आहे आपल्या. आता या साईडला बघा याची मेन महत्त्वाची आहे ती तुम्हाला मूर्ती दाखवणार आहे मी. त्याच्या आधी बघा तिथे कृष्णदेवता लहानपणी बघा आईसोबत खेळतो. त्यानंतर इथे बघा कृष्णदेवतांचा जन्म होतो त्यावेळी बघा वासुदेव त्यावेळी त्या समुद्रातून जातात तुळशीने दाखवलं आहे बघा. कसं आहे बघा, अशा कलाकृती प्रत्येक भिंतीवर आहेत वेगवेगळ्या. आणि बघा इथे खाली नाव दिले बघा, श्री विष्णू नमः आणि श्री गोविंदाय नमः. हे नाव फेमस नाव आहेत बघा. श्री मधुसूदय नमः हे तुम्हाला नाव माहितीच असतील. असे 108 नाव आहेत टोटल बघा या भिंतींवरती. कलाकृती बघा कसली भारी आहे, वेगवेगळी कलाकृती आहे प्रत्येक ठिकाणी, पण ही अति कॉमन आहेत बघा. नंतर बघा या साईडला बघा लहानपणीचे दाखवलेत बघा. इथे सुंदर असे पण दृश्य बघू शकता तुम्ही. दुसऱ्या साईडने कसा व्ह्यू दिसतोय तुम्हाला बघा. आपलं सर्वच कव्हर झालं बघा. इथे नाव विचार वर आहे नाव आहे बघा. 108 नाव टोटल इथे संपतात बघा. इथे लास्ट नाव बघा इथे सर्व नाव आहे ना, मग सनकादी काय ना लास्ट नाव. नंतर बघा इथे पण बघा, इथे पण सी आहे. इथे बघा कलाकृती तुम्हाला वरती इथे त्या साईडला पण गजराज आहे बघा. सेम टू सेम कलाकृती आहे दोन्ही साईडला बघा. गजराज सुंदर असं साईडला दुसऱ्या साईडला पण गार्डन आहे. तुम्हाला पूर्ण दोन्ही साईडला बघा. इथे पण केवढा मोठा गार्डन बघा निर्मित केले जाते. खूप सुंदर अशी जागा डेव्हलप केली जाते बघा. आणि त्या साईडला बघा डोंगर दिसतंय, ते गोवर्धन पर्वत निर्मित करणार थोड्या टायमाला बघा. सुंदर असे गरुड देवता जे श्रीकृष्ण देवतांच्या मंदिराच्या बाहेर तुम्हाला दिसणार. आणि सुंदर मंदिर एक्सप्लोर केलं. तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त या व्हिडिओ पाठवा. आणि या साईडला बघा सुंदर अशी कृष्ण देवतांची प्रिय बासरी आहे बघा. आणि ते हवन वगैरे होतो तो इथेच होते, कारण मी तो व्हिडिओ स्टार्टिंगला केला होता. तिथे हवन इथेच झाले होते उद्घाटन सोहळ्याचे बघा. झूम करून दाखवतो तुम्हाला बघा. थोडीफार मूर्ती दिसते. ज्याच्याकडे सॅमसंग अल्ट्रा आहे किंवा iPhone 17 आहे त्याला क्लिअर झूमिंगनी पोहोचणार तिथपर्यंत. बोलो मोबाईल अलाउड. साईडने बघा मंदिराचा कसला व्ह्यू दिसतोय बघा. ते बघा आंब्याची झाडं आणण्यात आली ती बघा. इथं बसायला जागा आहे कशी आहे बघा. सुंदर असं झाड आहे वडाचं, त्याच्या खाली बघा बसायला जागा करण्यात आली. या साईडने व्ह्यू बघा असला एक नंबर दिसतोय. द्वारकाधीश मंदिर, विरार मंदिर. आता सुंदर असा नजारा बघा. लांबून कसे द्वारकाधीश मंदिर दिसतं. या मंदिरात अवश्य या. मी चाललोय घरी, तर आज आपण द्वारकाधीश मंदिरामध्ये आलेलो कारण अधिक मास चालू आहे. आणि तिथे आता प्रत्येक महिन्याला जी जन्माष्टमी असते ती असते, त्यावेळी मी आलोय दर्शनासाठी. आणि आपण ऑलरेडी आलेलो इथं अधिक मासच्या वेळी कमला एकादशी होता, त्याचा कार्यक्रमाचा व्हिडिओ टाकलाय, तोही जाऊन तुम्ही नक्की बघा. त्या व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि विरारला कधी येत आहे द्वारकाधीश मंदिराचे दर्शन घ्यायला तेही सांगा. आणि आल्यानंतर तुमचा एक्सपिरियन्स सांगा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. ज्यांना काही माहिती पाहिजे असेल कसं यायचं वगैरे तर नक्की कमेंटमध्ये विचारा. आणि अशी माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये.